गणपती बाप्पा मोरया या गजरात खेड तालुक्यातील कोंडिवली रोहिदासवाडी या गावात गेली अनेक वर्षे एक अनोखी परंपरा जोपासली जाते आहे। या गावातील सामूहिक आरती कोकणात आदर्श ठरत आहे। गावातील प्रत्येक घरातल्या बाप्पाकडे सकाळ संध्याकाळ सर्वजण जाऊन एकत्र आरती करतात। केवळ आरतीपुरतेच मर्यादा न राहता भजन कीर्तन महिला सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न करता सर्वजण एकत्र येतात। एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणं जरी अवघड असलं तरी एक गाव सामूहिक आरती ही संकल्पना कोंडिवलीने यशस्वीपणे राबवलेली आहे। गणेशोत्सव फक्त धार्मिक नाही तर एकतेचा, सौहार्दाचा आणि सामाजिक बंधुभावाचा संदेश देतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोंडिवलीतील ही अनोखी सामूहिक आरती। गणपती बाप्पा लोकमान्य टिळकांनी ही जी गणपतीची परंपरा सुरू केली तेव्हापासून आमच्या कोंडिवली गावामध्ये रोहिदासवाडी खेड तालुक्यातील या गावी आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या पूर्वीपासून आम्ही ह्या गणपतीचे आरती असो, नाच खेळ गाणे जे असो, हे आम्ही संपूर्ण भावकी किंवा वाडीतील सर्व रहिवासी एकत्र येऊन हे एकोप्याने अखंड रात्रभर ह्या गणपतीचा आनंद लुटत असतो। आणि ह्याप्रमाणे आम्ही आमच्या वाडीमध्ये एकोपा ठेवलेला आहे। आजपर्यंत आमच्या वाडीमध्ये असं कुठेही आम्ही भेदभाव न करता कोणाशी वैर न करता आम्ही हा कार्यक्रम एकत्र येऊन सगळेजण एका चित्ताने आणि एका दिलाने मिळून हा कार्यक्रम आम्ही जोपासतो। गणपती बाप्पा। आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षाला आमची पिढ्यानपिढ्या अशी परंपरा आहे की प्रत्येक घरोघर जाऊन आम्ही श्री गणेशाच्या आरती घेऊन हाऊसमौज करतो। सर्व ठिकाणी आनंदाने आरत्या होतात। एका गोळामेळाने सर्व आम्ही आरत्या घेतो। कुठलाही कोणाचाही भावभेद नाही। सर्व ठिकाणी जाऊन आरती घेतो आणि श्रीच्या चरणी आम्ही लोटांगणा घालतो। हीच माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। सदर कोंडिवली रोहिदासवाडीमध्ये आमची एक 25 घर आहेत। या घरामध्ये गवर ही एका घरी असते। आम्ही पारंपरिक पद्धतीने सगळ्या घरामध्ये एका ठिकाणून जी आरती सुरुवात होते मेन घरापासून गौरीच्या, ती शेवटच्या घरापर्यंत आरती खेळीमेळी वातावरणात पार पडते। लहानापासून वरिष्ठांपर्यंत सगळे आरतीला हजर असतात। वाडीमध्ये हा एक एकोपा जो गणपती सण आहे, हा उत्सव आणि उद्दिष्ट एक असतं। त्या हिशोबाने कोंडिवली रोहिदासवाडीमध्ये ही परंपरा जपली जाते। या परंपरेमध्ये आम्ही येणाऱ्या पाहुण्यांपासून ते येणाऱ्या उत्सव काळामध्ये सगळ्यांचं मनोभावे स्वागत करतो। प्रत्येक खेळण्याच्या वातावरणात हा उत्सव आम्ही पार पडतो। आम्ही कोंडिवली रोहिदासवाडीचे सर्व जे नागरिक आहोत ते आमच्या वाडीमध्ये विठ्ठल रुक्माईचं मोठं मंदिर आहे। त्या मंदिरापासून सर्व आम्ही सुरुवात करतो। पहिल्यांदा आम्ही गणपतीची आरती विठ्ठल मंदिरातून सुरुवात करतो। नंतर आम्ही कुलदेवतेची जातो। तिथून ते वाडीतील जेवढी घरं आहेत त्या वाडीतील सर्व घरामध्ये व्यवस्थित आम्ही सगळे आरती करतो। आणि ही परंपरा आमच्या आजोबा पंजोबा पासून जी पूर्वीपासून जी चालत आलेली आहे ते आम्ही सर्व जोपासलेली आहे आणि अशीच जोपासत आम्ही राहणार आहोत की आमची पूर्वीपासून जी परंपरा आहे। जानकीबाई जनार्दन ठाकुरे इंग्लिश मीडियम